आहे का की तो सापाची तस्करी होते इथपर्यंत आपण ऐकले, पण खरंच एवढा किमतीचा साप आहे का तो? बऱ्याच आपल्या एक प्रथा आहे की सापाला दूध वगैरे पाजलं जातं, तर त्याबद्दल सांगा की साप दूध पितो का? त्याच्यावरती तो हिरा मणी वगैरे असतो, त्याच्यामुळं त्या मणीच्या तो मणी महाग किमतीत विकतो, याबद्दल नागमणी वगैरे, आणि त्यामुळं त्याचं मानवी म्हणजे रूपांतर होतं, नागमणी मानवाचं रूप घेऊ शकतो, हे खरं आहे का? सापापासून आपलं संरक्षण व्हावं यासाठी प्रथम असं त्यांनी काय सुरक्षेसाठी काय काळजी घेतली पाहिजे शेतकऱ्यांनी? की साप नाग साप वगैरे असतो त्यांच्या अंगावरती केस वगैरे असतात, हे खरं आहे का? नमस्कार मित्रांनो, सागर हिट्स या चॅनलवरती आपल्या सर्वांचं परत एकदा सहर्ष स्वागत. मित्रांनो, साप पाहिला की आपल्याला भीती वाटते, आणि साप पाहिला की काही लोक तर एखादे दांडकं काढून साप मारायपर्यंत जातात, किंवा साप चावला तरी त्यानंतर आपले अवस्था काय होती, किंवा माणसं काही सर्पदंशानं वारलेली सुद्धा आहेत, आपण पाहिलं आहे ते. तर सापाचं एक भीतीदायी वातावरण हे शेतकऱ्यामध्ये नाही तर संपूर्ण मानवजातीचंच आहे. साप हा जगला पाहिजे, किंवा सापाचं सुद्धा या निसर्गामध्ये वास्तव्य असलं पाहिजे, कारण तो एक घटक आहे, तोही एक जीव आहे. मग सापांना वाचवण्यासाठी सर्पमित्र म्हणून असतात, तर आपण त्यांना वेळीच बोललो पाहिजे. पण आपण आज त्या सापाबद्दलची पूर्ण माहिती, किंवा सर्पमित्र जे काही काम करतात ते इतकं जीवाच्या बेततं त्यांच्या कधी कधी, पण तरीही ते सर्पप्रेमी असतात किंवा सर्पमित्र म्हणून काम करतात, त्यामुळं ते त्या जीवाला बेतणाऱ्या कामामधून सुद्धा त्या सापाचं संवर्धन करतात, आणि त्या सापांना योग्य त्या ठिकाणी त्यांना सोडलं जातं. तर असं इतकं जीवाच्या बेतावरचं काम असून ते कसं करतात, त्यांच्या जीवनाचा भाग कसा येतो, किंवा त्यांचा प्रवास कसा होता, आणि सापाला वाचवण्याचे कारणं काय आहेत, किंवा साप विषारी कसे असतात, साप काही बिनविषारी आहेत ते सुद्धा आपण नकळत त्यांना विषारी आहेत असं समजून मारतो, अशा बऱ्याच काही घटना घडतात. तर यासाठी आपण आज आपल्या चॅनलवरती बोललो आहे, सर्पमित्र आहेत त्यांना बोललो आहे, तर त्यांच्याकडून आपण ही सर्व माहिती घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला यावरती सविस्तर माहिती मिळेल, आणि सर्पमित्र म्हणून त्यांचं कार्यसुद्धा माहिती मिळेल. तर नमस्कार दादा. नमस्कार. आपल्या प्रेक्षकांसाठी तुमचा पहिला परिचय करून द्या म्हणजे त्यांना. नमस्कार, माझं नाव महेश प्रकाश पाटील, चिंचणी तालुका कडेगाव, जिल्हा सांगली येथील आहे. मी फक्त साप नाही वाचवत, तर सापाबद्दल लोकांना प्रबोधन करतो. ह्या निसर्गात त्यांचं प्रमाण कसं मेंटेन राहील, व ही लाईफ सायकल आहे ती कशी सुरळीत राहील, हे याबद्दल सुद्धा आपण काम करतोय. साप, इतर वन्य प्राणी, पक्षी ह्याच्याबद्दल सुद्धा आपलं काम आहे, फक्त सापापुरतं मर्यादित नाही, जेणेकरून हा निसर्ग टिकला पाहिजे, पुढच्या हातात सुरक्षितरित्या गेला पाहिजे. ह्याविषयी एक आपलं आत्मीयता आहे, त्याविषयी एक जिव्हाळा आहे, म्हणून या गोष्टी आपण करतोय. बरोबर. आता तुम्ही सर्पमित्राचं तुम्ही एवढा माहिती सांगितली, तर असा काय सर्पमित्राचा कोर्स वगैरे तर नसतो, मग त्याच्याबद्दलची आवड आणि ती सुरुवात कशी काय तुम्ही केली? लहानपणापासूनच बघितले सर्वत्र, साप दिसला की लोक काठ्या कोराडी घेतात, बरसे घेतात आणि मारतात, ह्याच्या पलीकडे काय बघितलेलं नाही. पण तो साप विषारी आहे, तो खरंच आपल्याला नुकसान करायला आलाय का, ह्या गोष्टी लोकांना माहीत नसतात. लोकांना अजून हे पण माहीत नसते की साप कुठला विषारी कुठला बिनविषारी. मग याच्यातूनच एक कुठेतरी हे जाणीव झाली की साप वाचले पाहिजेत, याच्यातूनच हे आपलं कार्य चालू झालेलं आहे. आता तुम्ही सर्पमित्राबद्दल तुम्ही सांगितलं की माणसं वगैरे त्यांना मारतात, म्हणून तुम्हाला एक जिव्हाळा वाटला की तोही एक जीव आहे, जगला पाहिजे, एक निसर्गाचा पृथ्वीवरचा एक घटक आहे तो, त्यामुळे वाटलं. पण पहिल्यांदा साप ज्या वेळेला तुम्ही धरायला गेला, कोणीतरी फोन केला असेल किंवा धरायला गेला, पहिला तो अनुभव असा चित्तथरारक असतो की आपण पहिलाच अनुभव येतो, किंवा विषारी वगैरे, तो अनुभव एखादा सांगा. पहिल्यांदा साप बघितल्यानंतर मला सुद्धा भीती वाटायची, कारण आजपर्यंत लोक ह्या साप दिसला की मारतात, त्यामुळे ही गोष्ट खरंच आपल्याला जीवाला अपायकारक आहे काय अशी भीती निर्माण व्हायची. पण असंच एका घरामध्ये साप आलेला, त्या घरामध्ये जेंट्स कोणी नव्हतं, मला बोलवलं, त्यानंतर मी गेलो तिथं, बघितलं तर साप मोठा नव्हता, छोटाच होता तो. मग तो एक बादली घेतली व मोठी काठी घेतली, त्याच्या साह्यानं त्या बादलीमध्ये मी घेतला, पण तरीसुद्धा मी असं लट कापत होतो. त्यावेळीच विचार केला, ह्यानं तर मला कुठला प्रतिकार मला नाही केलेला सापानं, म्हणजे सगळे साप असे प्रतिकार करतात अशी तर गोष्ट नाही. त्यामुळे ह्या बाबतीतच परत नंतर उत्सुकता वाढवली, एक पकडला, त्यानंतर असंच एका ठिकाणी दुसरा पकडला, त्यामुळे ही आता चेन एकमेकाला अशी साखळी जोडल्यागत लागत गेली पुढं. त्याच्यातूनच ही आवड निर्माण झाली व वाचवण्याची एक इच्छा निर्माण झालेली. आणि दुसरी एक गोष्ट, आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण नागाला पूजतो, नागपंचमीला वारुळाला जाते महिला, नाग पूजतोय. शंकराच्या गळ्यामध्ये, महादेवाच्या मंदिरामध्ये सुद्धा पहिल्यांदा नाग पूजतो, गणपतीच्या पोटावरती सुद्धा आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हिंदू धर्मामध्ये ह्यांना जतन केले का देवाने? बाबा ह्याच्या मागे काहीतरी एक चांगली गोष्ट आहे. देवाने मग त्यांना जवळ ठेवलं नसतं, जर हे खरंच जर दुश्मन असते आपल्या लोकांचे, तर ह्या देवानेच ह्यांना जवळ केलं नसतं की हे आपले शत्रू आहेत म्हणून. त्यामुळे ही गोष्ट एक जतन केली पाहिजे, ही एक इच्छा आहे आपली.
आता तुम्ही सर्पमित्र म्हणून नागाचा असा थरारक अनुभव सांगितला, पण यामध्ये येण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? म्हणजे अशी प्रेरणा की हेच काम आपण केलं पाहिजे म्हणून. माणसं बरीच असे दुसरे कामं करतात किंवा काय, पण एक निसर्गप्रेमी म्हणून अशी प्रेरणा कुठून मिळाली तुम्हाला? हे काम तसं रिस्की जेव्हा बेसणारच काम आहे, पण कोण करत नाही ती गोष्ट आपण करायची, हा एक मुद्दा आहे. कारण आजपर्यंत फक्त चिंचणीमध्ये माकू मिस्त्री नावाची एक प्रसिद्ध साप धरणारे व्यक्ती, खोटं साप निघाला की ते माकुनाना असायचे. त्यानंतर कोणच व्यक्ती दिसले नाहीत. त्यांनी फक्त एकदा साप पकडलेला मी बघितलेला, आमच्या घराजवळ मोठा नाग होता. त्यामुळे ते एक इन्स्पिरेशन ठरू शकतायत आपली. आता संपूर्ण म्हणजे किती वर्ष झालं आता तुम्ही नाग साप धरायला जे सुरू केलं, किती वर्षापासूनच असताना तुम्ही सुरू केलं ते? 20 वर्ष तर कंप्लीट होत आले त्या गोष्टीला. 20 वर्ष कंप्लीट झाली. 20 वर्ष तर complete या झाली. 20 वर्षाचा तुमच्याकडे एवढा मोठा अनुभव आहे की बऱ्याच प्रकारचे तुम्ही साप पकडले असतील. यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे साप पकडले? मग विषारी नसलेली सुद्धा साप असतील, आहेत. असे कोणते? त्याच्यामध्ये 3 प्रकार येते सापामध्ये. एक विषारी, एक निमविषारी, आणखीन जो पूर्णपणे बिनविषारी, असे 3 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. विषारीमध्ये तुमचे नाग येतात, मण्यार, घोणस, पुरसे. ह्या आपले ज्या प्रमुख 4 साप आहेत भारतातले, ते आपल्या भागात जास्त करून आढळतात. ते म्हणजे विषारी साप आहेत. हा. आता ते ओळखायचे झाले तर कसे ओळखायचे? तुम्ही एक सर्पमित्र आहे म्हणून पण ते जर शेतकऱ्यांनी ओळखायचे म्हटले तर त्याबद्दल थोडक्यात सांगाल? नाग जर ओळखायचा झाला तर आता लहान मुलं सुद्धा ओळखतं बऱ्यापैकी. आपल्याकडे नाग ओळखणे म्हणजे काय आहे, फणा काढतो, त्याच्या अंगावरती, पाठीवरती, हुडवरती 10चा आकडा आहे हे लक्षात येतं. त्यामुळे नाग ओळखणे जास्त पण अवघड नाही. दुसरी गोष्ट आहे तो मण्यार. मण्यार म्हणजे ब्लॅक कलरमध्ये येतो, त्याच्यावरती बांगडीवरती जे व्हाईट कलरचे डॉट असते तसे असे डॉट्स असते. तो संध्याकाळी 7 नंतर बऱ्यापैकी निशाचर साप आहे, 7 नंतरच निघतो तो. आणि तो तर लोकांना मारण्यात जास्त असा प्रसिद्ध आहे बोलायचं. लोक अंथरुणावर असं जमिनीवर झोपतात, ती लोक ह्या सापांचा शिकार बनतात. सापामध्ये बरेच गैरसमज आहेत म्हणजे लोकांच्या मनात की सापाबद्दल भरपूर अंधश्रद्धाही आहेत. नक्कीच. त्यावर काय सांगाल तुम्ही? लोकांनी काय गैरसमज करून घेतलेत? तर नागाच्या बाबतीत तुम्ही अंधश्रद्धा म्हणाल तर नाग डूक धरतो. समजा बाय चान्स एखाद्यानं घरात नाग आलाय, वाचवण्यासाठी त्याला कुठलीच गोष्ट माहिती नाही किंवा सर्पमित्र त्यांच्या जवळ नाही किंवा माहीतच नाही की साप वाचवतात, अशा लोकांनी जर समजा बाय चान्स एखाद्या वेळेस नाग मारला असेल तर लोकांच्या मनात गोष्ट होते की नाग डूक धरतो, म्हणजे त्याची नागिन येऊन बदला घेईल वगैरे, किंवा एखाद्या वेळेस बघून जरी नाग पळून गेला तर लोकांना वाटतं त्याने मला बघितलंय त्यामुळे नंतर मला येऊन कुठेतरी चावणार. पण नागाला किंवा सापांना प्रमस्तिष्क हा भाग नाही, मेमरी कार्डच नाही असं समजून घ्या. त्यांच्या लक्षात कुठलीच गोष्ट राहत नाही. त्यामुळे नाग डूक धरणं वगैरे ह्या गोष्टी होत नाहीत. त्यामुळे पण ह्याचा लोकांनी गैरफायदा घेऊ नये की सापाच्या लक्षात काय राहत नाही, मी त्याला मारणार. पण ही गोष्ट चुकीची आहे. ह्यांना झालं नागाच्या बाबतीत. दुसरी गोष्ट मांडूळ, रेड सँड बोआ ह्याच्या बाबतीत आहे. हा तो तर साप एकदम सायलेंट, एकदम शांत आहे. त्याच्या बाबतीतच अशी गोष्ट म्हणजे अतिशय वाईट गोष्ट आहे ती. त्या सापाची भयानकपणे तस्करी होते. वन विभाग कंट्रोल ठेवतोय तरी सुद्धा तस्करी होतेच. त्या सापाच्या बाबतीत तर भयानक अंधश्रद्धा आहेत. त्या सापामुळे म्हणे पैशाचा पाऊस पडतो. आजकाल असं वातावरण एवढं बिघाड झालाय की नॅचरल जो आपला मान्सूनचा पाऊस पडतो त्याची गॅरंटी नाही तो कधी पडेल. हा पैशाचा पाऊस कुठून पडणार आहे हे मला पण कळणं झालं. असे व्हायरल व्हिडिओ सुद्धा भरपूर फिरतात आहेत. आणि सगळ्यात मोठी एक हे व्हिडिओ आहेत युट्यूबर, त्यांना माझं एक सांगणं आहे, तुमच्यामुळे खरं तर तो साप बदनाम झालाय. तुम्ही टायटलच देताय की लाखो कोटीचा साप, लाखो करोडत विकणारा साप. साहजिक लोक त्या बाबतीत त्या गोष्टीकडे जात आहेत. खरं तर म्हणजे तुम्ही जसं म्हटलं तो साप शांत आहे किंवा लाखो कोटीचा जे काय आपण व्हायरल व्हिडिओचं बोललो ते तर खरंच आहे का की तो सापाची तस्करी होते इथपर्यंत आपण ऐकले, पण खरंच एवढा किमतीचा साप आहे का तो? नाही. काय त्यापासून हे मला पण गोष्ट कळलं नाही. कारण तो तर एक वन्यजीव आहे, शांत आहे, त्याच्यापासून काय भेटणार आहे? तो त्याचं लाईफ जगतोय, आपण त्याला जगू दिली पाहिजे. काळ्या जादूसाठी म्हणे वापरतात, आता काय होणार आहे? आजकाल अंधश्रद्धा एवढी झाली आहे की नको झाली आहे. त्या सापांच्या बाबतीत तर भयानक आहे. ह्या गोष्टी कुठेतरी टळल्या पाहिजेत. तो साप वाचला पाहिजे. त्या सापापासून कुठलीही फलप्राप्ती होत नाही माणसाला. फक्त एक बाऊ झालाय, लोकांनी एकापासून ही गोष्ट वाढत गेली दुसऱ्यापर्यंत, असं अमुक तमुक, पण प्रॉपर असं कोणतंही नाही. काय म्हणजे तसे काय सापांच्या ते साप धरल्यानंतर पैशाचा पाऊस पडतो हे सगळं दादांत खोट आहे. 1 रुपया मिळत नाही. ठीक आहे, तुम्ही चांगलं प्रबोधन त्याबद्दल केलं. आता याला संलग्नच एक दुसरा प्रश्न असा की बऱ्याच आपल्या एक प्रथा आहे की सापाला दूध वगैरे पाजलं जातं, तर त्याबद्दल सांगा की साप दूध पितो का? नाही. सगळ्यात मोठी ही आपण सापांना मारतोय, दूध पाजतो म्हणजे सापाला मारणे झाले. दूध हे सापासाठी एक विष आहे.
साप पाणी पिल पण दूध कधीच पित नाही. पाणी तहान लागते त्यावेळी तो पाणी पितो, पण ज्यावेळी त्याला बरेच दिवस लोक काय करतात, लोकांना दाखवायसाठी दूध पाजतात, एक आठवडाभर त्याला पाणीच द्यायचं नाही. शेवटी लिक्विड आहे म्हटल्यानंतर तो पितो, पण ते दूध त्याच्या पोटासाठी जहर आहे. बरं बरं. हा हा, त्यामुळे दूध कुणी पाजू नका. म्हणजे ही साप दूध अंधश्रद्धाच पित आहे. नाही. म्हणजे Total साप हा दूध अंधश्रद्धा. पितो, आपण हो. नागपंचमीला जे काही गोष्टी करतो चुकीच्या त्या आहेत खरं तर चुकीच्या आहेत. तसं म्हणजे केलं याबद्दल नाही पाहिजे. प्रबोध मग जर समजा आता या सर्व तुम्ही अंधश्रद्धा किंवा यामधल्या श्रद्धेचा भाग म्हणून झालं, पण ते डोळे दाखवून आपण अंधश्रद्धा अंधश्रद्धा करतो. आहे. याचं प्रबोधन म्हणून तुम्ही काय करता नेमकं समाजात असं त्याचं प्रबोधन करण्यासाठी? साप पकडल्यानंतर त्या ठिकाणी जिथून आपल्याला कॉल आलेला त्या ठिकाणी आपण लोकांना प्रथम माहिती देतो. हा साप कोणता आहे, कोणत्या जातीचा आहे, विषारी आहे की बिनविषारी आहे, तो ओळखायचा कसा, ह्या पूर्ण गोष्टींची आपण माहिती देतो. कारण आपण जरी नसताना त्यांच्या घरामध्ये साप आला तरी त्यांनी फक्त ओळखून तरी जावं की आपल्या घरामध्ये साप कोणता आला आहे. त्या सापाला सेफली पॅक करून निसर्गात आणून मुक्त करतो. निसर्गात अशा ठिकाणी आणून आपण मुक्त करतो, तो लगेच मानवाच्या संपर्कात न यावा, त्याला व्यवस्थित पाणी अन्न भेटावं अशा ठिकाणी आणून आपण त्याला रिलीज करतो. आपल्या भागात काय काय अत्यंत दुर्मिळ सापसुद्धा आढळून आलेत, जे की त्या सापांची वन विभागात सुद्धा आजपर्यंत नोंद नाही की ह्या जातीचा साप आपल्या कडेगाव तालुक्यात आढळून आलेला आहे. त्यापैकीच म्हणावं लागेल एक चित्रांगा नायकुळ, ह्यापूर्वी कुठंच नोंद नाही की हा साप आपल्या इथं सापडला आहे. त्याची नोंद आपल्याकडे आहे. यातून काय होईल, समजा भविष्यात जर एखाद्या तज्ज्ञ लोकांना सापाविषयी अभ्यास करायचा असेल, त्याविषयी जास्त माहिती घ्यायची असेल, हा डाटा आपल्याकडे सुद्धा भेटेल, उपलब्ध होईल. त्याचे फोटोज आहेत, व्हिडिओ आहेत. त्या सापाला आपण कुठं निसर्गात असा मुक्त केला आहे ते आपल्याला माहीत आहेत, कारण ते एक्सपोज करायचं नसते. त्यामुळे ही गोष्ट नक्कीच सर्प अभ्यासकांना किंवा सर्प माहितीत एक मोलाचा दगड ठरू शकते. आपल्या हिंदी पिक्चरमध्ये बऱ्यापैकी नागिनच्या गोष्टीत हे झालेलं आहे. त्याच्यामुळे लोकांच्यात पण ही भावना रुजली गेलेली आहे की एकतर साप दूध धरतो, दूध पितो. धामण सापाच्या बाबतीत सुद्धा हा अंधश्रद्धा आहे. बरं. समजा जनावर हिंडायला गेले तर तो साप त्या पशुच्या पायाला पिळा मारतो व थानातून दूध पितो, पण कुठलाही साप दूध पित नाही. लोकांनी त्याला दूध तर पाजूच नाही. बरोबर. आता तुम्ही चित्रपटाचा उल्लेख केला, त्यावरून मी असा संलग्न एक प्रश्न बऱ्याच जणांना पडतो तो की पिक्चरमध्ये असं आहे की एक साप आहे, त्या सापाला मारला, आपण मगाशी त्याचा उल्लेख झाला, त्याच्यावरती तो हिरा मणी वगैरे असतो, त्याच्यामुळं त्या मणीच्या तो मणी महाग किमतीत विकतो, याबद्दल नागमणी वगैरे, आणि त्यामुळं त्याचं मानवी म्हणजे रूपांतर होतं, नागमणी मानवाचं रूप घेऊ शकतो. हे खरं आहे का? हे फक्त पिक्चरमध्ये दाखवले म्हणून माणसं डोळे दाखवून विश्वास ठेवतात पिक्चरवरती? काय मनीवशीच ते स्वप्ने दिसे अशी गोष्ट होती. बऱ्याचदा लोक हे हिंदी पिक्चर जुन्यापासून बघतायत, त्यात सगळं हे पिक्चर जास्त चालावेत, लोकांनी जास्त बघावेत म्हणून ह्या गोष्टी बनवल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे लोकांच्यात पण ती गोष्ट रूढ झालेली की नागमणी असतोय. तुम्ही मोबाईलवरती जरी बघायला गेला, युट्यूबवर सुद्धा अजून कोणतर बनवते, नाग घेतात, त्याच्यावरती आपला काचेचा प्लास्टिकचा मणी चिटकवतात व दाखवतात नागमणी सापडला. ही गोष्ट चुकीची आहे. नागमणी वगैरे कोणती गोष्ट नाहीये. हिंदी पिक्चरमुळे ह्या गोष्टी जास्त फोफावल्या. प्रेक्षकांनो, खरं तर ही लक्षात घ्यायसारखी गोष्ट आहे. आपण चित्रपटामध्ये बघतोच, पण मालिकामध्ये सुद्धा असे आलेले आहेत की एखादी स्त्री नागाचं रूप घेते, तिला नागिनीचं नाव देतं, ती जीभ वगैरे काढते, आणि आपण विषकन्या, नागकन्या अशा नावाचे आहेत. तर हे साधारणतः खोटं आहे, फक्त बघण्यापुरतं आहे, हे मनोरंजन आहे, यावरती विश्वास ठेवायचा नाही. अगदी सर्प मित्रांनी सुद्धा ते सांगितलेलं आहे, कारण यामधून अंधश्रद्धा जास्त पसरतात. खरं तर त्यांनी जागृतीचं चांगलं सांगितलं. लोकांनी सुरक्षतेसाठी प्रथम उपचार म्हणजे, आता सर्पमित्र तुम्ही आहे, पण तुम्ही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर त्यांच्यापर्यंत येऊसपर्यंत किंवा सापापासून आपलं संरक्षण व्हावं यासाठी प्रथम असं त्यांनी काय सुरक्षेसाठी काय काळजी घेतली पाहिजे शेतकऱ्यांनी, पूर्ण सर्व मानवांनी? जास्त तसा सापाचा फेसिंग जास्त शेतकऱ्याचे होते, शेतकऱ्याचं आणि सापाचं. शेतामध्ये रात्रीच्या वेळी लाईट असते, त्यामुळे पाणी पाजण्यासाठी वगैरे जावं लागतं. अशा वेळी शेतकऱ्यांना माझं एक नम्र विनंती आहे, आव्हान आहे, शेतामध्ये जाताना संध्याकाळच्या वेळेस तुमच्या हातात नक्कीच टॉर्च पाहिजे, लांबडी काठी पाहिजे, पायात बूट पाहिजे. ज्यावेळी तुम्ही चालायच्या पूर्वी काठीने असं जरा थोडं आपटत जावा. सापांना कान नसतात, ते व्हायब्रेशन जाणवतात, त्यांना कंपन महसूस करतात, व्हायब्रेट झालेल्या गोष्टीपासून ते लांब जातात. त्यामुळं तुम्ही काठी आपटत चाला, सोबत विजेरी बॅटरी असावी, त्याने तुम्हाला दिसेल, व शेतात पायामध्ये गंबूट असावेत, जेणेकरून चुकून जर त्या सापाच्या स्वसंरक्षणार्थ बाईट केला तर तुमच्या पायावरती येऊ नये. बऱ्यापैकी बाईट हे पायाच्या खालीच होतात. त्यामुळे ह्या गोष्टीचा एक तुम्ही फॉलो करा. दुसरी गोष्ट म्हणजे लोकांनी जमिनीवर झोपणं टाळलं पाहिजे. थंडीच्या दिवसात सापांना गरम जागा आवडतात. बऱ्यापैकी साप अंथरुणामध्ये घुसतात. बऱ्याच वेळा आपण पण अशा गोष्टी फेस केल्या आहेत, रेस्क्यू केलेत. रात्रीच्या 2-2 वाजता अंथरुणातून साप काढले. चिंचणीमध्ये एका महिलेच्या तर अंथरुणात चक्क गोनस होती,
बापरे. रात्रभर पूर्णपणे घोणस होती? हो हो अंथरुणात त्यांच्या? रसल वायपर पूर्णपणे अंतरुणात रात्रभर होता. हा. सकाळी त्यांना ते लक्षात आलं. मग अशी पण गोष्ट होती, त्यासाठी जमिनीवर झोपलं नाही पाहिजे, उंचीवर झोपलं पाहिजे. जरी तुमच्याकडे पर्याय नाही, जमिनीवर झोपावं लागतंय, कॉट नाही काय नाही परिस्थितीनुसार, तर भिंत सोडून मध्ये सेंटरला रूम मध्ये झोपावं. साप बऱ्यापैकी भिंतीच्या कडेने जे कोपरे आहेत त्या कोपऱ्याचं फॉलो करतात. हा हा बरं. कोपऱ्यानं चालतात. शक्यतो मध्ये झोपणे हे लोकांनी योग्य करा. आता जर समजा ही सर्व काळजी घेऊन ये किंवा शेतात फिरताना समजा एखादी चूक होते की आपण बूट वगैरे घालत नाही, त्यावेळेला जर सर्पदंश झाला तर प्रथमोपचार म्हणून त्या व्यक्तीनं काय काळजी घ्यावी पहिल्यांदा? सर्पदंश झाल्यानंतर व्यक्तीला प्रथम तुम्ही मानसिक धैर्य द्या की तुला काय होणार नाही. त्यानंतर बऱ्याचदा लोकांना माहीत नसतं की कोणता साप चावल्यानंतर आवळपट्टी बांधली पाहिजे, कोणता साप चावल्यानंतर बांधली नाही पाहिजे. गोनस साप चावल्यानंतर कधीही आवळपट्टी बांधू नका. कारण काय, गोनस साप काय करतो, आपलं शरीर चढवायचं काम करतो. त्याचं विष मानवी शरीरासाठी अपायकारक आहे. त्यामुळे गोनस साप चावल्यानंतर आवळा पट्टी बांधायचं नाही. गोनस आणि फुरसे सापासाठी. नाग व मण्यार हे इतर साप चावले तर काय प्रॉब्लेम नाही. आणि ती पण आवळपट्टी बांधताना अशी बांधायची, आपली स्केल जी असते शाळेतली पट्टी ती त्याच्यातून सहज पास होईल या पद्धतीने. फक्त ब्लड सर्क्युलेशन तुमचं स्लो झालं पाहिजे, ही एक गोष्ट लक्षात घ्या. बऱ्याचदा काय होतं, लोक असं पोत्याचं तोंड घट्ट जसं बांधतो त्याप्रमाणे एखादा अवयव बांधतात. यातून होतं काय, तो पूर्ण अवयव निकामी होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, बऱ्याचदा काय होतं, बरेच विषारी साप चावल्यानंतर पोटामध्ये असं कालवा लोकांच्या झालेले असतात. काही काहींना उलट्या येतात, काही काहींना अशा पोटात कोरड पडून असे ताण लागल्यागत होते. त्यानंतर बऱ्याचदा आपल्या लोकांना एक सवय आहे, कोणती अशी अनुचित घटना झाली की त्या व्यक्तीला प्रथम पाणी पाजायचं. अशा वेळी जास्त पाणी न पाजता फक्त एक बॉटलचं टोपणभरच पाणी त्या व्यक्तीला फक्त द्यावं, जेणेकरून थोडासा त्याला एक आधार भेटेल. दुसरी एक गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीला तुम्ही हॉस्पिटलायझेशन लवकरात लवकर करणे गरजेचं आहे. शक्यतो ॲम्ब्युलन्सच असावी, कारण त्याच्यामध्ये ऑक्सिजन असते. त्यामुळे पेशंटला तेवढीच मदत होते. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला एखादा मांत्रिक किंवा जादूगार किंवा एखादा महाराज बंधू बाबा याच्याकडे न घेऊन जाता डायरेक्टली त्याला हॉस्पिटलायझेशन करणं गरजेचं आहे. त्या व्यक्तीस अँटीस्नेक वेनम ही लस दिली जाणं गरजेचं आहे. कारण जे 4 विषारी साप आहेत, नाग, मण्यार, गोनस, फुरसे, ह्या सर्वांच्या वरती कॉमन एकच लस निघलेलं आहे. यापूर्वी काय होत होतं, साप मारून हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं गरजेचं होते, कारण आयडेंटिफिकेशन होत नव्हतं. आता कॉमनमध्ये एकच लस निघलेली आहे. ज्या अँटीस्नेक वेनम हे मानवाच्या जीवनासाठी इतिहासात जसं लक्ष्मणासाठी हनुमानानं संजीवनी वनस्पती आणलेली, तसंच हे अँटीस्नेक वेनम हे काम करतंय. त्यामुळे ही लस टोचणे गरजेचं राहतं. हा सगळ्यात मोठा प्रथमोपचार आहे. आता ह्या सर्व तुमच्या घटना ज्या 20 वर्ष झालं तुम्ही काम करताय, यामध्ये एखादा साप धरताना तुम्हाला जीव घेणे हे सर्व पद्धत आहे, तर तुमच्यावर असा कधी प्रसंग ओढवला की तुम्हाला ही भीती वाटली की यामध्ये या रेस्क्यू करताना मला माझ्या जीवाला धोका झाला? असा प्रत्येक गोष्टीत असतो, पण असा एखादा प्रसंग की त्यावेळी तुम्ही काय काळजी घेता आणि तो असा एखादा प्रसंग? नक्कीच. मला वाटतंय पहिला लॉकडाऊन होता, करोनाचा पिरियड. सोनसळमध्ये एका ठिकाणी रसल वायपर निघलेला, थंडीचे दिवस होते. मग त्यावेळी लोकांनी त्याला चिडवून ठेवलेला होता. अगोदर त्याला मारण्याचा प्रयत्न केला, पण तो साप एवढा ॲग्रेसिव्ह झालेला होता साप की लोक त्याच्यापर्यंत गेले नाही. कुकुरच्या सट्टीसारखा आवाज काढणे, त्या आवाजापासूनच लोक दूर पळाले. त्यामुळे त्याला चिडवून ठेवलेलं. त्यामुळं त्या ठिकाणी जाऊन मला पण भीती वाटायला लागली त्या सापाचं आक्रमक रूप पाहून, कारण तो डायरेक्ट अंगावरती जंप घेत होता. त्याला चिडवून ठेवलं होतं लोकांनी. खरं तर हे लोकांनी केलं नाही पाहिजे. तुम्ही साप दिसल्यानंतर डायरेक्ट सर्प मित्राला बोलवा. ज्यावेळी तुमच्या हातातून परिस्थिती बाहेर जाते त्यावेळी तुम्ही आम्हाला सांगता. आणखीन त्यावेळी तुम्ही आम्हाला त्याचं सांगत पण नाही, बाबा अशी गोष्ट झालेली आहे, त्यामुळे तो चिडलाय, जरा काळजी घेऊन जा. त्यावेळी सोबत माझ्या फॉरेस्टचा एक अधिकारी सुद्धा होते सोनसळमध्ये. त्यांना मी म्हटलं, खरं तर तुम्ही साप पकडा, तुम्ही ज्येष्ठ आहे, तुमच्याकडे अधिकार आहेत, पकडा म्हटले. संध्याकाळी 8ची वेळ असेल कदाचित, नाही बोलले तुम्ही आलाय तर तुम्ही पकडा. शेवटी तुम्ही रेस्क्यू केला, पण खरंच तो रेस्क्यू खतरनाक होता. डायरेक्ट जंप घेत होती गोनस अंगावरती. मी व अजून एकाच्या मदतीनं आपण तो पकडला पण शेवटी. याबद्दल अजून एक ही श्रद्धा आहे की साप, नाग साप वगैरे असतो त्यांच्या अंगावरती केस वगैरे असतात, हे खरं आहे का? बरीच गोष्ट चुकीची आहे की नागाच्या बाबतीत भुजंग, केसाळू साप, देवाचा साप, मसोबाचा साप अशा गोष्टी आहेत. बरोबर. पण असं कुठलीच गोष्ट नाही की सापाच्या अंगावर केस आहेत
सापाची त्वचा पूर्णपणे अशी विदाऊट केसाची असते. हा बाय चान्स एखादा चिखलातून जाताना कुठे तर काहीतरी असं गवत वगैरे पडलेलं असेल तर ते त्याच्या अंगाला लागलं असेल, त्याच्यातून वाटलं असेल की तो केसाचा साप आहे. दुसरी एक गोष्ट होती शेंगाचा साप. हा गोष्ट आलेली नाही. ज्यावेळी तो साप एखादी बेडूक वगैरे खात असतो, तोंडात घेतल्यानंतर त्या बेडूकचे पाय थोडेसे बाहेर राहिलेले असतात. त्याच वेळी आणि एखाद्या वेळेस कोणतर बघतं व त्याला तो शेंगासारखा भाग दिसतो. त्याचे फोटो वगैरे काढून व्हायरल बरोबर. ऍक्च्युअली तसं नसतं, लोकांनी ते बघितलं पाहिजे ना की काय गोष्ट आहे ते. म्हणजे शिंगाचा साप, केसाचा साप असे काही साप नाहीत, प्रकारच नाहीत ते सापाचे. तसं काहीच नाही. बरोबर. आता यामधून लोकांच्या प्रतिक्रिया तुमच्या प्रती काय आहेत? कसे बघतात लोक तुमच्याकडे हे सर्व कार्य करताना, समाजकार्य? लोक दोन्ही पद्धतीने बघतात. एक पॉझिटिव्ह गोष्टीकडून सुद्धा बघतात, हा अरे बाबा जाईल तिथं वेळेत 5 मिनिटात सुद्धा फोन केल्या येतो सर्व काम सोडून. आता दुसरी गोष्ट निगेटिव्ह सुद्धा बघतात, अरे साप शेतकऱ्यांचं दुश्मन आहे, शेतकऱ्यांना त्रास देतोय तर ह्याला का वाचवतोय. ह्या दोन्ही गोष्टी आहेत. पण निगेटिव्ह गोष्टीकडे आपण लक्ष देत नाहीत, कारण साप एक निसर्गाचा मेन घटक आहे. साप जर नसतील तर मानवाचं जीवन अशक्य आहे. अन्नधान्य काहीच मिळणार नाही. एवढी उंदीर नासाडी करतील. एक उंदीर वर्षाला 800 उंदीर पैदा करतो. एक उंदीर 800 उंदीर पैदा करतो. म्हणजे शेतकऱ्याचं यात नुकसान आहे. खरं तर शेतकऱ्याचा मित्र म्हणून साप म्हटलं जातं. नक्कीच. उंदरांचा सगळ्यात मोठा शत्रू साप आहे. साप आता धामीन तर रॅट स्नेक त्याच्या नावावरतीच प्रसिद्ध आहे उंदराच्या. प्रत्येक साप जास्त करून उंदीर खातो. दामिनीचा तुम्ही उल्लेख केला, दामिनी विषारी असते का? नाही, पूर्णपणे बिनविषारी दामिनी. सगळ्यात मोठा साप आपल्याकडे तो पण घाबरतात दामिनी. घाबरतात. मग ते पिळा वगैरे मारते, असं करून मारते म्हणतात ते. नक्कीच संरक्षणासाठी तुम्ही पिळा मारल्यानंतर बऱ्याच आता माझ्या हाताला पायाला सुद्धा तिने पिळे मारले, पण स्वतःच्या संरक्षणासाठी. म्हणजे तसा जरी पिळा मारला तर आपण त्यातून सुटू शकतो, असं काय आपल्या जीवाला धोका होत नाही? बिलकुल नाही. आणि ती डसतही नाही. डसली तरी त्यात विषयच नसतंय. मला बऱ्याचदा धामींचा 2-3 वेळा बाईट झालेला आहे. बरं. फक्त बाईट धामींचा वगैरे झाला तर एक टीटीचं इंजेक्शन तुम्ही घेणं गरजेचं आहे, जे नॉर्मली लोकांनी सुद्धा घेणं गरजेचं आहे 6 महिन्यातून. तुम्हाला लोखंडाचं एखादं काहीतरी लागलं केलं तर धनुर्वात होऊ नये म्हणून ते. आता या पद्धतीने युट्यूबवरती तुमचे सर्पमित्रांचे असो किंवा सर्पमित्र सोडूनही बऱ्याच जणांनी त्यावरती व्हिडिओ वगैरे टाकले किंवा तुमचे व्हिडिओ बघून काही लोक प्रेरित होऊन स्वतः ते प्रयत्न करतात. ते कितपत योग्य आहे? लोकांना आजकाल सवयच आहे एखादा व्हिडिओ बनवून काहीतरी जुगाड बनवायची किंवा त्यातून माहिती घ्यायची. पण बऱ्याचदा असे काही नवे युवक आहेत ते सुद्धा बघतात की साप कसे पकडायचे वगैरे. पण साप पकडायचं माहीत असून फक्त उपयोगीचं नाही. तो साप कोणता आहे, त्यात विष कोणता आहे, काय हे जाणलं पाहिजे. बऱ्याचदा अशा घटना झाल्यात की युट्यूबवर साप कसे पकडतात बघून साप पकडायला गेलाय आणि साप चावलाय. साप चावलाय पण कुठला चावलाय, हॉस्पिटलमध्ये काय सांगायचं, साप तर निघून गेलाय. ह्या गोष्टी घडल्यात. माझं एक आव्हान आहे युवकांना, लोकांना, आम्ही साप पकडतोय म्हणून तुम्ही साप पकडायला जाऊ नका. त्या सापाची प्रॉपर माहिती घ्या. तो साप कोणता आहे, काय त्याची जात कोणती आहे, तो विषारी नक्कीच आहे, बिनविषारी नक्कीच आहे, ह्या गोष्टी तुम्ही अगोदर जाणा. त्या बाबतीत अभ्यास करा, ट्रेनिंग घ्या, मग त्या क्षेत्रात पाऊल टाका. याबद्दल प्रबोधन करण्यासाठी तुम्ही असं काय सोशल मीडियाचा मंच वगैरे काय माणसांना त्यात माहिती मिळावं असं केलंय का? हो नक्कीच. आपला युट्यूबला सोनेरा सर्पमित्र महेश म्हणून हा युट्यूब चॅनल आहे, तो नक्की तुम्ही बघा. त्याच्यावरती फक्त तुम्हाला सापाचे व्हिडिओ नाहीत भेटणार, सर्व प्राण्यांचे व्हिडिओ भेटणार. आणि फक्त व्हिडिओ पण नाही भेटणार, त्यातून तो साप ओळखणे, तो प्राणी ओळखणे, तो विषारी बिनविषारी, तुमच्या घरात आल्यानंतर काय करायचं, तो सापडल्यानंतर आपण त्याला कुठं रिलीज करतो, तो तुमच्यासाठी का महत्वाचा आहे, निसर्गासाठी का महत्वाचा आहे, ह्या गोष्टी त्याच्यातून तुम्हाला नक्कीच ओळखायला शिकतील. जरी त्याच्यातून तुम्ही व्हिडिओ फक्त बघितले तरी तुम्हाला कळेल तुमच्या घरात साप विषारी आलाय की बिनविषारी. तुम्हाला समजा चावला तरी तुम्ही ओळखू शकताय, मला बाबा विषारी साप चावलाय, मला बिनविषारी साप चावलाय. तेवढं तुमचं धैर्य वाढेल, तुमची भीती सापापासूनची दूर होईल. त्यामुळे नक्कीच तुम्ही व्हिडिओ बघत चाला, त्यातून भरपूर तुम्हाला मदत होईल. आता हा सर्व एकूण तुमचा प्रवास आणि माणसांच्या मनातली भीती, यावरती श्रद्धा, अंधश्रद्धा, सर्व काही गोष्टीवरती तुम्ही सांगितलं. तुम्हाला आता वाटतंय का की या सर्व गोष्टीमधून माणसांची सापाबद्दलची भीती कमी होऊन सर्पमित्र म्हणून तुम्ही काम करताना शेतकऱ्यांचा मित्र म्हणून सापाकडे बघितलं जाईल, याला अजून किती काळ जाईल असं काय वाटतं तुम्हाला? किती वेळ जाईल किंवा यामध्ये प्रबोधन काय केलं पाहिजे अजूनही? नक्कीच ही गोष्ट चेंज होईल. कारण पूर्वी साप मारले जायचे. ज्यावेळेपासून मी चिंचणीत आलोय मला तर वाटत नाही की असं साप मारला जातोय चिंचणीत. चुकून एकदम 99.99 मध्ये एक घटना अशी घडते की साप मारला जातो या भागात. बरोबर. पूर्वी मारले जायचे, भीतीपोटी कोण पकडायला जास्त नव्हतं वगैरे. ज्यावेळेपासून मी ह्या भागात आलोय पूर्णपणे साप वाचवला जातोयच. अनेक तज्ञांचं मत आहे उंदीर ह्या जगात काही सुद्धा ठेवणार नाही. उंदरामध्ये प्लेगची साथ मोठी आलेली आहे, असंख्य लोक त्यात मेलेत.
कारण उंदरांची संख्या जास्त वाढलेली. बऱ्याच ठिकाणी बाहेरच्या देशात उंदीर मारावं त्याच्यावरती पैसे मिळवा ह्या गोष्टी आहेत. म्हणजे सरकार स्कीम लावतो. आपल्याकडे तर अशी गोष्ट करायची गरज नाही. आपल्याकडे निसर्गानं साप भरपूर दिले. तर आता बऱ्याच शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे की उंदीर शेतात ऊसाची नासाडी करतात. किती पण महागातली तुम्ही औषध आणून तुम्ही घाला, ती बिलकुल गोष्ट साध्य होत नाही की उंदीर कंट्रोलमध्ये येत. उंदीर कंट्रोलमध्ये कधी येणारच नाही, कारण एक उंदीर 800 जर प्रजाती जन्माला घालत असेल तर कसा कंट्रोलमध्ये येईल एका औषधाने. बरोबर. माझ्या स्वतःच्या शेतातली अशी गोष्ट झालेली की मी सर्पमित्र असून माझ्या लक्षात आलं नाही की उंदीर कसा कंट्रोल करायचा. बऱ्याच वेळा मी असं 1-2 हजार रुपयाचे औषध सुद्धा आणून टाकली, पण 1-2-4 दिवस रिझल्ट परत उंदीर आहे तशी भेटायची. नंतर मी मग धामण साप नेऊन माझ्या शेतातच सोडली. होय. त्यावेळेपासून उंदीर दिसायचे पूर्णपणे कमी आलेत. त्यामुळे धामण सापाचा लोकांना एक फायदा आहे की असं करू नका, साप पाळवा तुम्ही. आता हे सर्व तुम्ही साप पकडल्यानंतर पकडल्यापर्यंत तुमचे व्हिडिओ बऱ्याच सर्पमित्रांचे आहेत, पण त्यानंतर तुम्ही काय प्रक्रिया करताय याबद्दल थोडक्यात सांगा. ज्या ठिकाणी साप निघाला असेल तिथं आपण जाऊन प्रथमतः लोकेशन बघून कशा रीतीने तो पकडता येईल हा विचार करतो. साप पकडतो, त्यानंतर उपस्थित जे लोक आहेत त्या लोकांना या सापाविषयी मार्गदर्शन करतो. त्यांच्या ज्या काही प्रश्न आहेत, काय काय भीती आहे, कोणाच्या अंधश्रद्धा आहेत, ह्या गोष्टी दूर करतो. बऱ्याचदा लोकांना वाटतं हा आलाय म्हटल्यानंतर आणि कोण त्याच्या पाठीमागे येणार, असं नसतंय. तो साप पकडल्यानंतर प्रबोधन लोकांच्या मध्ये करून त्याला आपण निसर्गात नेऊन रिलीज करतो. फक्त निसर्गात रिलीज करतो म्हणण्यापेक्षा समजा मांडूळ साप ज्या सापडला आपल्याला त्या ठिकाणी दुसरा नेऊन मांडूळ सोडायचा. कारण का, त्यांची संख्या वाढेल. हा, ज्या ठिकाणी दामन साप सोडलेत त्याच्या आसपासच दुसरा साप सोडायचा. बरेचदा युट्यूबवर असं होतंय की एकदम साप सोडतात काय काय सर्पमित्र. आपण बघितले गोणीत साप असते, एकदम गोणी अशी पलटी केली, एकदम 10-20 असे साप एकत्र ठेवतात, प्रत्येक वेगवेगळ्या प्रजातीचे, असं नाही की एकाच प्रजातीचे. मग सापांचं पण असं सुद्धा आहे, बळी तो कानपिळी, जो ताकदवर आहे तो लहानला खाणार. त्यामुळे वेगवेगळे साप वेगवेगळ्या ठिकाणी सोडणं गरजेचं आहे. असं नाही की सगळे एका ठिकाणी सोडणे. एक इथं सोडलाय तर 1-2-4 किलोमीटर मध्ये लांब असं सोडणं गरजेचं आहे खरं तर. तर हे सर्व काम करत असताना आपण एकच बाजू तुमची जाणून घेतली की तुम्ही फक्त साप पकडता, ते सोडता, सर्पमित्र म्हणून काम करता. यामध्ये घर चालवण्यासाठी पैसा लागतो. आणि ते जर सगळं सर्पमित्र म्हणजे काय झालं की एखाद्यानं मला आज इथं साप दिसला, मी लगेच फोन करणार आणि तो साप अत्यंत लवकर पकडण्याची गरज आहे तिथं. लगेच तुम्हाला ते सगळं हातचं काम सोडून यावं लागतं. मग त्यावेळेला जर तुम्ही नोकरी असं करत असाल किंवा तुमचा एक अन्य व्यवसाय असेल तर ते कसं हँडल करता किंवा घरची परिस्थिती कशी करता मग तुम्ही, मग त्यासाठी काय करता? नक्कीच सर, एक महत्वाचा तुम्ही प्रश्न घेतलात. लोकांच्या पर्यंत सर ही गोष्ट लोकांना पण माहीत झाली पाहिजे. कॉल आल्यानंतर आपल्याला तिथं पोहोचणे गरजेचं राहते. आणि बऱ्याचदा असं होतं की त्या कॉलपर्यंत पोचोस तर 10-15 मिनिटात सुद्धा तिथले लोक 10-15 वेळा फोन करतात. मेन म्हणजे रोडला ट्रॅफिक भरपूर असतंय, तो फोन रिसिव्ह करायचा की गाडी चालवायचा हा प्रश्न होतोय. त्यामुळे लोकांना एक आव्हान आहे, तुमचा फोन झालं, आपलं बोलणं झालं की मी येतोय, जरा वाट बघा, त्या सापावर लक्ष ठेवा, आम्हाला जास्त कॉल करून त्रास देऊ नका, कारण त्यामुळं अनुचित प्रकार, ऍक्सिडेंट वगैरे घटना होऊ शकते. आमची एक तळमळ आहे तुमच्यापर्यंत पोचायची, आम्ही पोचतोय. दुसरी गोष्ट तुम्ही बोलला कसा वेळ देता, कसं घर खर्च चालवता. आपला ट्रॅक्टर व्यवसाय आहे, कमर्शियल काम करतो. कुठे जरी काम चालू असेल, एखाद्या ठिकाणी सापाचा कॉल आला तर मला तिथं जावंच लागतं. अगदी तुम्ही म्हटला की ट्रॅक्टर व्यवसाय, एखाद्याची नांगरट असेल शेतात आणि एखाद्याचा साप पकडायचा फोन आला, जर तो फोन आला तर त्याची नांगरट ही राहते, मग तो शेतकरी मग त्याच्यावर परिणाम होत असेल, तो नंतर तुमचा ट्रॅक्टर सांगत नसेल, मग अवघड आहे, तुमच्या व्यवसायावर परिणाम होतो की? नक्कीच परिणाम होतोय. अगदी मी घरामध्ये जेवत्या ताटावरून सुद्धा मला दुसरा घास जात नाही. ज्या फोन आला तुमचा की एखाद्या ठिकाणी साप आहे, मला तिथून पुढचं दुसरा घास जात नाही, हाय तिथं मी जेवण सोडतो. मग तशीच गोष्ट या ट्रॅक्टर व्यवसायात सुद्धा होते. शेतकरी येऊन थांबलेला असतोय, काम तर चालू असतंय, फोन आल्यानंतर मला तिथं जायचंच असतंय. शेतकऱ्याला रिक्वेस्ट करावी लागते, साहेब जरा जाऊन येतो, लगेच येतो. पण शेतकऱ्यानं त्याने सुद्धा वेळ मॅनेज केलेली असते, बाबा एवढ्या वेळेत माझं काम झालं की मी दुसरं कुठे जर जायला मोकळा असतो. त्यामुळे परिणाम असा होतो की लोक विचार जरा करतात, हा तो आला की शेतात असा निघून जातोय, काम पेंडिंग सोडतोय जातोय, तो किती जातोय, किती वाजता रिटर्न येईल याची गॅरंटी नसत्या. कारण साहजिक साप लगेच असा नाही की ये मला पकड. बऱ्याच असं होतं
ट्रॉलीवर जळण काढावं लागतं उपसून त्याच्या खाली असेल तर 5, 50, 100, 500 विटा सुद्धा तिथून उचलायला हमाली सुद्धा करावी लागते बऱ्याचदा. आणि ते तुम्हालाच करावं लागते मला कारण करावं माणसं भीतीत असतात ती येणार नाही तिथे. सर्पमित्र म्हणजे एक प्रत्येक प्रकारचं प्रोफेशन करणारा व्यक्ती आहे. हम्म. बऱ्याचदा त्याला भिंत पण फोडावी लागते, बरं. बऱ्याचदा विटा सुद्धा उचलाव्या लागतात, बऱ्याचदा असं जळण सुद्धा काढावं लागते. साप हा अडचणीत असं सुद्धा असतो. मग कधी कधी अडचणीत. कचऱ्याच्या ढिगाऱ्यात घाणीत वगैरे गेला असतो, मग तिथे सुद्धा तुम्हाला काम करावं लागतं. साहजिक अगदी टॉयलेट मध्ये सुद्धा हात घालून आपण साप वाचवलेत. बापरे. पर्याय नसतोय, पर्यायच नाही. पर्याय नसतोय. पण तिथं म्हणू शकत नाही की या ठिकाणी साप आहे, मी त्याला वाचवू शकत नाही. आपलं उद्दिष्ट काय आहे? साप वाचवणं. तो कुठल्या ठिकाणी आहे ही गोष्ट माहित नाही, त्यामुळे साप हे वाचवतो. बऱ्याचदा व्यवसायावर सुद्धा ह्या गोष्टीमुळे परिणाम झालाय. लोक जरा विचार करतात ह्याला बोलावं का, हा येतोय जातोय निघून, त्यामुळे काम आपलं पेंडिंग राहते. पण शेवटी आपल्याला कुठली तर गोष्ट साध्य करायची आहे, त्यामुळे त्या लोकांना त्या पद्धतीने वेळ देतोय. इकडे सुद्धा की साप पकडल्यानंतर काही मानधन असतं का, किंवा बऱ्याच ठिकाणी मानधन असते, मग ते मानधन घेता तुम्ही? नक्कीच, कारण जीवघेणी ही प्रक्रिया आहे. तुम्ही जीवावर उदार होऊन पूर्ण ते साप धरताय. मानधन घेतलं पाहिजे हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण घेतल्यानंतर असं काय तुम्ही त्याबद्दलचं समाजकार्य किंवा काय त्याबद्दल काय सांगाल? तुम्ही काय करता त्याबद्दल? नक्कीच समाजात असे बरेच सर्पमित्र आहेत, ते निःशुल्क सुद्धा सेवा देतात, 1 रुपया सुद्धा घेत नाहीत. स्वतःच्या पदरचं पेट्रोल टाकून तिथपर्यंत पोहोचणे, साप पकडून परत 2-3 किलोमीटर नेऊन सोडणं, या गोष्टी आपला व्यवसाय सोडून सुद्धा करतात. बऱ्याच ठिकाणी सर्प मित्र आहेत आमचे, पूर्णपणे काम करतात. काही काहींची अशी परिस्थिती आहे की त्यांना टीटीचं धनुर्वाताचं इंजेक्शन घ्यायला त्यांच्याकडे पैसे नसतात. बाप, अशा परिस्थितीत कामं चालू आहेत? अशा परिस्थितीत सुद्धा ही लोक काम करतात. मग जे आमच्या ह्याच्यावरून काही कलेक्शन होईल ते आम्ही त्या लोकांना पाठवतो. आता जस्ट कोल्हापूरची घटना झालेली आहे. सर्पमित्राला साप चावलाय, पण त्याचा उपचाराचा खर्च 3-4 लाख रुपये आहे. बऱ्याच भागातल्या महाराष्ट्रातल्या सर्पमित्रांनी त्यांना मोबाईलवरती वगैरे मदत पाठवली. आपण ही अशा लोकांसाठी काम करतो. नाही, तुम्ही सर्व घर कुटुंबाचं जे काही काम सोडून तुम्ही येत आहे तीच खरं तर विशेष गोष्ट आहे, कारण फोन केल्या यावं लागतं. त्यामुळे तुमच्या व्यवसायात जे काही नुकसान होते ते नुकसान भरपाई खरंच कोण करू शकत नाही. पण तुम्ही एक सापावरती असलेलं प्रेम, निसर्गावरती असलेलं प्रेम म्हणून तुम्ही तिथं जाता. माणसांच्या संरक्षणासाठी, त्या सापाच्या संरक्षणासाठी तुम्ही वेळ तिथं काढून तिथं जाताय. त्यामुळे मानधन तुम्ही घेत असाल, पण ते मानधन सुद्धा तुम्ही सत्कार्यासाठी लावताय. नक्की. ही खरंच विशेष गोष्ट आहे. आणि तुम्ही या माध्यमातून सांगितलं की तुम्ही सर्पमित्र एकमेकांना, आता एक सर्प चावला त्यांना, तर सर्पमित्रांना 4 लाखाचं त्यांना इंजेक्शन. तर अशी काही संघटना तुमची आहे का सर्व महाराष्ट्रात? म्हणजे आता तुम्ही चिंचणीमध्ये इथं काम करताय, तुमच्या आसपास एक 25 किलोमीटरचा एरिया तुम्ही कव्हर करत असाल, पण दुसऱ्या माणसांनी जर कॉन्टॅक्ट करायचं म्हटलं, अशी काही तुमची संघटना किंवा तुम्हाला जर त्या तिथल्या क्षेत्रातला फोन आला आता हा व्हिडिओ बघून, तर तुम्ही तिथल्या सर्पमित्राशी कॉन्टॅक्ट करून त्यांना देऊ शकताय का? अशी काही उपाययोजना तुमच्याकडे आहे का पूर्ण महाराष्ट्रात? कॉन्टॅक्ट तर नक्कीच करून देऊ शकतोय, कारण बऱ्याचदा 50 किलोमीटर लांबून सुद्धा फोन येतात. 50 किलोमीटर लांब पोहोचून तोपर्यंत तो साप तिथं नाही. त्या एरियातील सर्पमित्र आम्ही शोधून मग तिथून तो नंबर देऊ शकतोय. संघटना तशी म्हणायला गेलं तर काय काय आहेत, काय काय नाहीत, पण असे सर्वजण विखुरलेले आहेत. एका छताखाली अजून तसे कोण नाही. तुमची सर्व माहिती सर्वांच्या उपयोगी पडेल आणि सर्व महाराष्ट्राला त्यामधून प्रबोधन सुद्धा होईल. आणि सर्पमित्र म्हणून तुम्ही अगदी चांगलं कार्य करता. तुमचे असेच कार्य वाढत राहू. 20 वर्ष तुम्ही यामध्ये दिला. इथून पुढेही तुमचं अशीच प्रगती हो. इथून पुढेही अजून सापांच्या बद्दल तुम्ही प्रबोधन करत राहा माणसांचं. बाकी आमच्या चॅनलवरती तुम्ही आम्हाला वेळ दिला, अमूल्य असा तुमचा वेळ दिला, त्याबद्दल आभार. धन्यवाद. तर मित्रांनो, अशी होती पूर्ण सर्पमित्रांची कहाणी आणि त्याबद्दल तुमचं प्रबोधन झालं असेल. तुमच्या काही प्रतिक्रिया याबद्दल असतील तर ते आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. नंतर भेटू दुसरा एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.